बँकेच्या आर्थिक वाटचालीत कशा प्रकारे प्रगती झालेली आहे? एकंदर बँकेची वाढ मागच्या वर्षी आपलं 20,954 कोटीचा एकंदर आपला व्यवसाय होता, तो 22,463 कोटी झालेला आहे। डिपॉझिट मागच्या वर्षी आपली 13,743 कोटी होती, ती 14,588 कोटी झालेली आहे। त्याच्यानंतर लोन्स जी आहे, ज्याला आपण ॲडव्हान्सेस म्हणतो, ती मागच्या वर्षी 7,211 कोटी होती, ती 7,875 कोटी झालेली आहेत। आपला जो ढोबळ नफा आहे तो 291 कोटी होता, तो 280 कोटी झालेला आहे। आणि नेट प्रॉफिट जो आहे तो 173 कोटीवरनं 216 कोटी झालेला आहे। आपला स्वनिधी आहे तो मागच्या वर्षी 1,549 कोटी होता, तो 1,719 कोटी झालेला आहे। आणि सर्वात महत्त्वाचा आपला मागच्या वर्षी ग्रॉस NPA हा 3.99% होता, तो 3.66% आपण कमी आणायला आपल्याला यश मिळालेलं आहे। नेट NPA गेली अनेक वर्ष आपला शून्य आहे, शून्य असतो तो शून्यच आहे। आणि कॅपिटल ॲडिक्वेसी रेशिओ की जे बँकेची एकंदर जे आरोग्य आहे त्याचं एक ते प्रमाण आहे ते 16.93% वरून 17.57% आहे। तर अशा तऱ्हेने चांगला ग्रोथ आपल्या बँकेने दाखवलेला आहे। आणि दरवर्षी आपण एक पायंडा पाडलेला आहे की 10 एप्रिल किंवा 10 एप्रिलच्या आत आपण आपले ऑडिटेड फिनान्शियल रिझल्ट्स जाहीर करतो, त्याप्रमाणे आज आपण ते जाहीर केलेले आहेत, याचा मला आनंद होतो। आणि मी पुन्हा सांगू इच्छितो की ऑडिटेड फायनल रिझल्ट्स आहेत, म्हणजे आम्ही बॅलन्स शीटवर सह्या करून इकडे आलेलो आहोत, त्यामुळे हे कुठले अनऑडिटेड नाही आहेत, ऑडिटेड फिनान्शियल रिझल्ट्स आहेत। पुढची वाटचाल आपण मागच्या वर्षी तुम्ही विचारलं होतं की ब्रँचेस नवीन उघडणार का, तर ह्या वर्षी आपण ऑलरेडी 3 ब्रँचेस उघडलेले आहेत, आणखीन 4 ब्रँचेस उघडण्याचा आपला प्लॅन आहे। आणि त्यामुळे बँकेच्या वाढ होण्याच्या दृष्टीने अधिक ब्रँचेस उघडण्याचा आपला प्रयत्न असेल। कारण मुळात आपण कुठल्याही प्रकारे डिपॉझिटर्स म्हणजे जो खातेधारक आहे की जो स्वतः आपल्याकडे पैसे ठेवतो त्याची सुरक्षितता ही चांगली पाहिजे। आणि नेट NPA शून्य असण्याचं कारण की जेवढा NPA असेल तेवढी प्रोव्हिजन करण्याची आपल्यामध्ये ताकद आहे, आर्थिक ताकद आहे, म्हणून ते आपण करू शकतो। आणखीन एक सांगायचं राहिलं की आपल्याला रिझर्व्ह बँकेने फिनान्शियली साऊंड अँड वेल मॅनेज बँक म्हणून जाहीर केलेलं आहे। आणि त्यामुळे आपण 5 ब्रँचेस ह्या ऑटोमॅटिक रूटने उघडू शकतो। त्याच्यातली पहिली आपण परवरी गोव्याला उघडलेली आहे। त्याचबरोबर नागपूरला तुम्हाला माहिती असेल की एक मोठं कॅन्सर इन्स्टिट्यूट सुरू झालं आहे, तर तिथे असणाऱ्या रुग्णांच्या मदतीसाठी आपण स्वतः एक तिथे ऑफसाईट ATM टाकलेलं आहे की तिथल्या रुग्णांना त्यामुळे त्याची मदत व्हावी। ब्रँचेस बरोबर हे सुद्धा आपण केलेलं आहे। आपण आता महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश आणि कर्नाटक ह्या राज्यांमध्ये आहोत। आणखीन राज्य आणण्याचा आपला प्रयत्न आहे, परंतु ते मी आत्ता सांगू शकत नाही। आपल्याला आपली ॲन्युअल जनरल बॉडी मीटिंग जेव्हा होईल जूनच्या पहिल्या आठवड्यात, आणि त्यावेळेस तुम्ही सगळेजण असाल, तर त्यावेळेस तुम्हाला आणखीन कुठली राज्य असतील ते आपण तिथे सांगू। आता नवीन ब्रँचेस ज्या आपण उघडणार आहोत त्या पुणे जिल्ह्यामध्ये 3 असतील आणि चौथी ही ठाणे शहरामध्ये असेल। ठाणे शहरामध्ये अनेक वर्ष आपण ब्रँच उघडली नव्हती, ती घोडबंदर रोडला आनंदनगर इथे आपण उघडणार आहोत। बरेच वर्षानंतर ठाण्यामध्ये नवीन शाखा आपण सुरू करू। नवनवीन प्रोजेक्ट सुरू आहेत। गृहधारण कर्जासंदर्भात नागरिकांना काही दिलासा मिळणार आहे का? त्याच्यासाठी काही स्कीम राबवण्यात येणार आहे? आत्ता जर तुम्ही बघितलं, तुम्ही मार्केटमध्ये कम्पेअर करा, आपले व्याजदर हे गृहकर्जावर सर्वात कमी आहेत। आणि त्याच्यामुळे RBIने जी लिमिट दिलेलं असतं आपल्याला, गृहकर्ज तुम्ही किती देऊ शकता, ती आपली साधारण जानेवारी-फेब्रुवारीमध्ये आपली ती लिमिट संपून जाते। कारण अतिशय आकर्षक असणारा हा जो आपला गृहकर्जाचा रेट आहे तो आहे आणि तो ह्याही वर्षी सुरू राहील।